नमस्कार, झडपीगुरुजी.com मध्ये आपले स्वागत आहे। आता आपण कोरल ड्रॉ X8च्या भाग क्रमांक 4 मध्ये कोरल टेम्पलेट आणि कोरलच्या फाईल फॉर्मॅटविषयी माहिती घेऊया। मित्रांनो, आपण कोरलमध्ये ज्यावेळेस नवीन काम करत असतो त्यावेळेस कोरलचे जुन्या ज्या काही टेम्पलेट्स असतील त्या नवीन डिझाइन बनवण्यासाठी त्याचा वापर कसा करावा, म्हणजे आपलं जास्त वेळ लागणारं काम हे कमी वेळात कसं करावं, यासाठी आपण या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये कोरलचे टेम्पलेट्स कसे सेव्ह करावे आणि नेक्स्ट टाइमला ते कोरलचे फाईल फॉर्मॅट्स कसे वापरावे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। ओके, मी आता न्यू डॉक्युमेंट केलेला आहे। या ठिकाणी न्यू डॉक्युमेंट केल्यानंतर आता मी काय करेन, एक बॉक्स घेईन। या ठिकाणी हा बॉक्स घेतलेला आहे। आता हा मधोमध दिसावा म्हणून मी फक्त पी प्रेस करतो, आपोआप मध्ये येईल। पी प्रेस केल्यानंतर हा बॉक्स या चौकटीला बरोबर मधोमध घेईल। ओके, आणि आता याला आपण ब्लू कलर देऊन टाकू। ब्लू कलर दिल्यानंतर मी माझ्या गाईडलाईन्स वापरेन काही। या गाईडलाईनला असं या ठिकाणी घेईन, चौकट करेन पूर्ण। या गाईडलाईनचा फायदा असा राहील की पुढच्या वेळेस मला या गाईडलाईन आता नवीन डॉक्युमेंटमध्ये म्हणजे वारंवार हे कृती करू देणार नाहीत। या कृती ऑटोमॅटिक माझ्या सेव्ह राहतील। आता हे आपण एक सिम्पली एक डॉक्युमेंट इथे बनवलेलं आहे। इथे आपण नाव देऊ, हा इथे टेक्स्ट टूल आहे, हा इथे नाव देऊ आपण झडपीगुरुजी.com नावाचं। ओके, या थोडंसं साईज मोठी करून घेऊ। आणि याला कलर देऊ आपण व्हाईट। ओके, चला, हे झालेलं आहे आपलं एक साधं सिंपल डॉक्युमेंट। आणि याला आपण काय करूया, सेव्ह ॲज टेम्पलेट करू। सेव्ह ॲज टेम्पलेट करूया आपण डेस्कटॉपला, आणि याला नाव देतो मी टेम्पलेट म्हणून। ओके, सेव्ह केलेलं आहे। आता सेव्ह करत असताना इथे विचारलं मला की ह्या टेम्पलेटचं नाव काय द्यायचं, तर आपण काय करू, सिम्पली झडपीगुरुजी टेम्पलेट नाव देऊ याला। आता हे डॉक्युमेंट डबल साइडेड आहे का सिंगल साइडेड आहे, आपण डबल साइडेड करतो। आणि टू फोल्ड, आणि टेम्पलेटचा टाईप कोणता आहे, न्यूजलेटर करू आपण। आणि त्यात इंडस्ट्री काय आहे, एज्युकेशन करू। ओके, आणि इथं डिझायनर नोट्स विचारलं जाईल, म्हणजे या संदर्भामध्ये तुमच्या नोट्स काय आहेत का, तर आपण करू धिस इज झडपीगुरुजी.com टेम्पलेट। ओके, आणि सेव्ह करतोय मी। आता आपण काय करूया, हे टेम्पलेट सेव्ह झालं का पाहूया। या ठिकाणी टेम्पलेट नावावर इथे सेव्ह झालेलं आहे। आता मी याला क्लोज करतोय। आता नेक्स्ट टाइम बघा तुम्हाला फायदा काय होणार आहे। आता मी कोरल ड्रॉ ओपन करतोय। आता मला जर वाटलं की जुनी ही फाईल आहे आणि ही टेम्पलेट बनवलेलं आहे, त्या टेम्पलेटला इथं ओपन कसं करायचं, फाईल न्यू फ्रॉम टेम्पलेट। आता बघा या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड काही टेम्पलेट तुम्हाला इथे मिळणार आहेत कोरलकडून पुरवलेले, परंतु इथे एक आहे, इथे तुम्ही साइन इन असणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही इथं लॉग इन असणं आवश्यक आहे। यांच्या तुम्ही काही रेडीमेड डिझाईन्स तुम्ही स्वतः वापरू शकताय। आणि जर समजा तुमचं ओरिजिनल कोरल असेल, सॉफ्टवेअर मिळवलेलं कंपनीकडून परचेस केलेलं, तर तुम्हाला इथल्या सगळ्या डिझाईन्स या डाउनलोड करायला मिळतील। परंतु आपण काय करणार आहोत, तिथे या ठिकाणी आपण स्वतः टेम्पलेट जे डिझाईन केलेलं आहे त्या टेम्पलेटलाच आपण वापरणार आहोत। इथे या ठिकाणी माय टेम्पलेट नावाचं एक बटन आहे, याला आपण क्लिक करू। टेम्पलेट डॉट या ठिकाणी ओपन झालेलं आहे आपलं माय टेम्पलेट। असंच हे माय टेम्पलेट आपण या ठिकाणी ओपन करून आपला वेळ वाचवू शकतो। हे आहे कोरल टेम्पलेटविषयी आपण माहिती घेतलेली आहे। आता आपण काय करूया, विविध फाईल फॉर्मॅटविषयी माहिती घेऊ आपण। फाईल फॉर्मॅट म्हणजे काय आहेत, कोरलमध्ये काम करत असताना या फाईल फॉर्मॅटची आपल्याला माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहेच। ज्यावेळेस तुम्ही कोरलमध्ये काम करत असता त्यावेळेस तुम्हाला एक वाटते की आपले मोठे मोठे बॅनर्स आपल्याला बनवता आले पाहिजेत। ओपन झालेलं आहे। आणि हे मोठे मोठे बॅनर्स बनवत असताना समजा एखादी छोटी इमेज असेल आपल्या मोबाईलमध्ये काढलेली आणि ती मोठ्या बॅनरवरती चांगली आली पाहिजे असं वाटत असेल, त्यावेळेस तुम्हाला रास्टर्स आणि टेम्पलेट्स, हे रास्टर्स आणि व्हेक्टर्स काय असतात याची तुम्हाला माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। रास्टर म्हणजे काय आणि व्हेक्टर म्हणजे काय याविषयी तुम्हाला या ठिकाणी कळेलच। ही इमेज या ठिकाणी दिलेल्या दोन इमेजेस आहेत। ही इमेज आहे रास्टर इमेज आणि ही इमेज आहे व्हेक्टर इमेज। तर यांच्या रास्टर इमेजेसचे
फाईल फॉर्मॅट्स काय असतात, स्पेलिंग चुकलेली ती मी दुरुस्त करून घेतो आहे. रास्टर इमेजेसचे फाईल फॉर्मॅट काय असतात ते आपण बघूया. गिफ, PNG, JPG, PSD, CPT, TIFF आणि BMP या सगळ्या रास्टर इमेजेसच्या फाईल फॉर्मॅट, म्हणजे ज्यावेळेस आउटपुट निघेल त्यावेळेस त्या गिफमध्ये वगैरे सेव्ह करतो. आणि ह्या इमेजेस जितके आपण मोठ्या मोठ्या साईजच्या करू तितकं हे चित्र फाटत गेलेलं दिसेल. परंतु त्याउलट ज्यावेळेस आपण कोरलमध्ये काम करतो त्यावेळेस व्हेक्टर इमेजेस तयार आपण स्वतः त्या इमेजेसला व्हेक्टर बनवून जर त्यावरती काम केलं तर कितीही तुम्ही अक्षरशः 15-15 मीटरचे जरी मोठे मोठे बॅनर्स बनवलेत तरी त्या इमेजेस अजिबात फाटणार नाहीत. जशाच तशा आपल्या मोबाईलमधल्या सुद्धा इमेजेस मोठ्या दिसतील. फक्त एकच करावं लागेल, त्या इमेजेसला व्हेक्टर इमेजेसमध्ये आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आता मी इथे काय करेन, झूम करेन, 200% आपण झूम करू, तुम्हाला फरक जाणवेल. या इमेजेसमध्ये सुरुवातीला आपण 100% करू तुम्हाला समजण्यासाठी. ही इमेजेस बघा, या इमेजेसच्या बारीक 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 कडा फाटलेल्या दिसत आहेत. परंतु या उलट ही इमेज बघा किती प्लेन आलेली आहे. म्हणजे कारण काय, ही आहे व्हेक्टर इमेज आणि इकडच्या ज्या साईज फाटलेल्या दिसत आहेत तुम्हाला ही दिसते, ही रास्टर इमेज म्हणायचं याला. म्हणजे व्हेक्टर इमेजेसमध्ये कितीही तुम्ही या इमेजला झूम करा, ही इमेज तुम्हाला अजिबात फाटलेल्या अवस्थेमध्ये किंवा चित्र फाटलेलं हे दिसणार नाही. या बघा, या उलट इकडची इमेज बघा, ही तुम्हाला इमेज अशी कडाकडा निघालेली दिसतील तुम्हाला. म्हणजे हा आहे रास्टर इमेज आणि व्हेक्टर इमेजचा फायदा. तुम्ही जितकं व्हेक्टर इमेजेस बनवून कोरलमध्ये काम कराल तितकं तुमचं काम हे बॅनर डिझायनिंगसाठी अतिशय सुंदर होणार आहे. आणि व्हेक्टर इमेजेसला तुम्हाला स्वतःचे मनमानी ग्रेडियंट्स किंवा फाउंटन फिल टूल्स लावता येतात. तुम्ही फाउंटन फिल्स टूल्स काय आहेत हे नंतर शिकणारच आहात. आता व्हेक्टर इमेजेसचे आउटपुट साईजेस कशा एक्सटेन्शन्स कसे असतात बघून घ्या आपण. CDR, DXF, WMF, EPS, SVG, AI, CGM. हां, आता हे झाले कोरलमध्ये आपण तयार केलेल्या व्हेक्टर इमेजेस सेव्ह कशा करून ठेवतो त्याच्याविषयी आपण माहिती आहे. तुम्ही नक्कीच पुढच्या भागामध्ये येणाऱ्या रास्टर इमेज आणि व्हेक्टर इमेज काय आहेत हे इथून या भागातून समजून जाईल तुम्हाला. अधिक व्हिडिओसाठी आपण zpguruji.com ला संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.